मी जे भवानी ट्रेडर्सचे संचालक गोविंद सराटे, गुळाचे आडते व व्यापारी. आज सोमवार होता. आज इथं जवळपास गावरान गुळ लातूर भागातला 1000 डाग आला होता, 1100 डाग. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. बघू शकता आज लातूर भागातील गुळ येले या ठिकाणी आणि वेगवेगळे लॉट आहे. काही काळा गुळ आहे, काही हिरवा मिक्स गुळ आहे व काही पिवळा गुळ आहे. संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. कमीत कमी काय दर लागते, जास्तीत जास्त काय दर लागते. हाराशी सुरू झाली आहे. 3550 चालू आहे. तूने क्या बोल लिया वो? 100 रुपये ज़्यादा नहीं, पर वो माल अलग है, ये अलग है, वो कुर्ता कलर है, ये 66, 35, 66, 67, 67, 68, 70, 75, 75, संदीप 3575 झालेला आहे. बघू शकता 77 वेळा होते. 77 आणि हिरवा गुळ आहे थोडा. हिरवा रेवडी चलन गुळ आहे. लेवडीसाठी चालतो. रेवडीसाठी चालतो ते हिरवा गुळ आहे ते. बरोबर गोड आहे खायला. 35 ते 75 झाला ते. बरोबर. आपण येईल आहे जालना बाजार समिती गुळ मार्केटमध्ये. सुरुवातीला आपण 1-2 हाराशे बघितले आणि पुढं आपण जे गुळ व्यापारी आहे तसेच आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे गुळाचे बाजारभाव आणि किती डागाची आवक होती आणि कोणत्या कोणत्या भागातून समजा गुळ येतो जालना मार्केटला. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी जे भवानी ट्रेडर्सचे संचालक गोविंद सराटे, गुळाचे आडते व व्यापारी. आज सोमवार होता. आज इथं जवळपास गावरान गुळ लातूर भागातला 1000 डाग आला होता, 1100 डाग. आणि लोकल क्रेशरचा माल होता जवळपास 1500 डाग. असा आज 2500-3000 डागाची आवक होती बाजारामध्ये, जालना बाजारमध्ये. तर आत्ता हाराशी सगळी संपलेली आहे. इथं गुळाचे बाजारभाव आज लातूरचा जो गुळ आहे, लातूर भागातून जो शेतकऱ्यांनी गुळ तयार करून आणला होता, ज्या गुळापाशी मी उभा आहे, हा गुळ इथे आज 4550 रुपये विक्री झाला. हा जो गुळ आहे, गुळाच्या समोर मी उभा आहे, 4550 रुपये प्रति क्विंटल प्रमाणात लातूर जिल्ह्यातील इस्माईलवाडी म्हणून गाव आहे, तिथला हा गुळ आहे. आणि हा सगळ्यात उच्च भावामध्ये हे वक्कल विकलेलं आहे. 4550, 103 डागाचं वक्कल 4550 विकलं. त्याच्यानंतर अजून एक वक्कल 4450 शिकलं, काही 43 विकलं, काही 4200, 4000. पिवळा जो गुळ आहे तो 41 पासून 4550 विकला. आणि हलके जे हिरवट डिम गुळ होते, हिरवट डिम गुळ 3500, 3600, 3700. मीडियम गुळ होते ते 4000 रुपये विकले, 3900 विकले. जे हिरवे डिम गुळ फक्त कमी भाव विकतात. कारण काय तरी आज गुळाचा समजा क्रेशरचा गुळ म्हणा, क्रेशरचा गुळ आज कमीत कमी 3050 रुपये विकला आहे. हा, त्याच्यात एक नरम गरम चिकट वक्कल होतं, एकदम खराब होतं, तर नरम झालं होतं ते गुळ फक्त एक 2800 रुपये विकला क्रेशरचा. बाकी साधारण 3050, 3100
ते वरमध्ये चांगला माल क्रेशरचा 3435. आपल्या जालना बाजार समितीला कोणत्या कोणत्या भागातले गुळ येते किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून गुळ येते, व्यापारी कुठून कुठून गुळ आणते आपल्या जालना बाजार समितीत? इथं शेतकऱ्याच्या मालासंदर्भात बोलायचं झालं तर गुळ कारखानदारामधलं म्हणलं तर जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यामध्ये काही गुळ युनिट आहे. इकडं मंठा भागामध्ये काही गुळ युनिट आहे, विडुळी म्हणून गाव आहे. तिकडं परत ते वाटूर फाट्यापाशी काही 1-2 युनिट आहेत. परत तिकडं जोगलादेवीला 1-2 युनिट आहेत. परत इथं आपल्या जालन्याला एक 10-15 किलोमीटर पशी एक हरदखेडा म्हणून गाव आहे, आंबड आणि जालना रोडवर आतमध्ये. तिथं एक मोठं युनिट आहे. तिथलं इथं डेली एक टेम्पो दररोज येत असतं हरदखेड्याचं. परत एक कन्नड भागातून येतो, कन्नड भागात बी एक युनिट चालू आहे, तिथलं येतं आहे. परत इकडं तुमच्या परभणी जिल्ह्यातून काही युनिटचा येतो माल. हे युनिट जिथं जिथं चालू आहेत, औरंगाबाद, संभाजीनगर, तुमचं परभणी जिल्हा, जालना जिल्हा, ह्या 3-4 जे बीड जिल्ह्यातूनही बरेच युनिटचे माल इथं विक्रीसाठी येतात. आणि बीड जिल्ह्यातले युनिटचे माल थोडे चांगले येतात, त्याला चांगले भावसुद्धा मिळतात. कारण बीड जिल्ह्यातले युनिट जे आहेत त्याचा माल गोड माल असला तर 4000पर्यंत विकतो तो, 3500 रुपयापासून काय. आणि बाकी लातूर जिल्ह्यातला माल आता येणं चालू झाला. आता तिथं एक वेळ आमुषा म्हणून आता येणारी वेळ आमुषा आहे. त्या वेळ आमुषाला लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं गुऱ्हाळ चालू करतात. कारण त्यांचे घरचेच कारखाने असते, स्वतःचेच युनिट असतात. आपापल्या ऊसाच्या फडामध्ये गुऱ्हाळ चालू करतात. आणि तिकडचे लातूर जिल्ह्यातले सर्व शेतकरी इथं एक चांगलं काम होतं. जालना जिल्ह्यामध्ये आलेला माल रोजची रोज विक्री होतो आणि विक्री होऊन त्याला दर चांगले मिळतात. व्यापारी चांगल्या भावात इथं खरेदी करतात. आमच्या जालन्यातले इथले सगळे हमालसुद्धा, मापाडी हमाल, यांचा फोटो घ्या, हे सुद्धा इथं चांगलं काम करतात. हे हमाल लोक, तोलणारे लोक जे धाडवाई आहेत, हे सुद्धा यांचं काम सगळ्यांचंच इथं चांगलं आहे. आणि हे सगळे मंडळी सहकार्य करीत असल्यामुळं या ठिकाणी गुळाचं मार्केट अत्यंत सुरळीतपणे आणि व्यवस्थित चालतं. आम्ही आडतेसुद्धा त्यांना लगेच पेमेंट सेकंड डे किंवा सेम डे त्यांना RTGS कॅश वगैरे त्यांना देऊन टाकतो. त्याच्यामुळं इथं शेतकऱ्यांना कुठल्याही कामाला रुकावट होत नाही. त्याला ताबडतोब इथं चांगला भाव मिळतो, चांगलं कामाबद्दल न्याय मिळतो. त्याच्यामुळं इथे लातूर जिल्ह्यातले 300-350 किलोमीटरहून इथं लोक इथं गूळ विक्रीसाठी आणतात. आता लातूर भागातली आवक दिवसांदिवस वाढत जाईल. आणि लातूर जिल्ह्यातला गूळ जो आहे तो खूप कडक आणि खायला गोड चांगला येतो. त्याच्यामुळं त्याला मागणी जास्त आहे, त्याची किंमत जास्त आहे. आणि लातूर गोड गूळ कुठला येत नसल्यामुळं जालना जिल्ह्यातील, शहरातील या मार्केटमधील व्यापारी मध्य प्रदेशमधल्या गोटेगावाहून मोठ्या प्रमाणामध्ये इथं गूळ येतो. तो गूळही चांगला खायला गोड असतो, म्हणून तिकडूनही खरेदी करून मध्य प्रदेशमधून इथले व्यापारी आणतात. परत 1 किलो अर्धा किलोमध्ये केडगाव भागात, म्हणजे पुणे जिल्ह्यातील केडगाव आहे, तिथूनही दररोज गूळ या ठिकाणी व्यापारी तिथून त्या पेठेतून खरेदी करून इथं विक्रीसाठी आणतात. त्याच्यामुळं इथं भरपूर गुळाची म्हणजे खरेदीचाही गूळ भरपूर येतो आहे आणि शेतकऱ्याचाही गूळ येणं चालू झालेलं आहे. आणि गूळ पावडरसुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून कंपन्याहून खरेदी करून इथे व्यापारी आणतात. त्यामुळे इथलं गुळाचं मार्केट अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालतं. आणि सर्व लोक या ठिकाणी गूळ विक्रीसाठी सहकार्य करतात. व्यापारी चांगली उत्तम कामगिरी बजावतात या ठिकाणी. बाकी पुन्हा शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ? हे आमचे तोसनीवाल जे आहेत, एक लहान गुळाचे व्यापारी खरीददार आहेत. आणि हेच इथं गेल्या 30-35 वर्षापासून, इथं 40 वर्षापासून हे इथं काम करतात, चांगलं काम करतात. हे आमचे तोसनीवाल जे आहेत ते बघा. हां, व्यापारी, बरेच व्यापारी आपण आडतमध्ये बघितलं, आडतीमध्ये. हो, चालतं. या ठिकाणी आपण जे आडत दुकानदार आहे त्यांनी आपलं संपूर्ण माहिती दिली. जय भवानी ट्रेडर्स, गोविंद सराटे,
त्यांनी आपलं संपूर्ण माहिती दिली. जे भवन शेडरचे सर्व गोविंददादा सराटे. थँक्यू, धन्यवाद. मी काय दर आहे, त्याच्यात काय दर आहे, तसंच कोणत्या कोणत्या भागातून गुळ येतो व चांगलं काम बी होतं. चोख हमाल बांधव बी चांगलं या ठिकाणी काम करतात. तसंच जे आपले मार्केट कमिटीचे माणसं आहे ते पण असतील इथं सोबत, कारण की काट्यामध्ये हा बंडू हा शिवणकाम करणार आहे. बरोबर आहे, बरोबर. या ठिकाणी गुळाला जे आपण बोंद्र्यामध्ये शिवतो पॅकिंगचं काम करणारे आहे इथं बांधव आपल्यासोबत. या ठिकाणी आपण संपूर्ण बाजारभाव तसेच इतर माहिती बी जाणून घेतली. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.